हे रायचंद्र शिंदे साहेब, हे सचिन डेरे साहेब. लोक पकडून पकडून मला सोडलंच नाही. स्क्रीनला जर एवढी फक्त कलाकार ऐका ना, स्क्रीन लोक सिनेमाच्या विचारात असतात बरोबर. एवढी लोक गेलो की त्यांची ती लिंक तुटती बरोबर. तर जास्तीत जास्त मी पिटिया आम्ही दोघ जण तिघ जण आणि थिएटरचे जे कोणी ओनर आहेत एवढे माझ्या बरोबर या. काय लोक एवढे पैसे काढून तिकीट काढून आलेले आहेत. आपण जाऊन लोकांनी अरे मग आम्ही वर यायचं की नाही. नाही तर 2 मिनिटं इकडे चालले वर सगळे पत्रकार चालले. पत्रकार चला, वाणी साहेब चला, वाणी साहेब चला. किरण कुठे? किरण आहे का? विचारलेलं बरोबर. नारायणगाव हे असे एकमेव गाव आहे की मागच्या 12 दिवसात तिथं सगळे शो हाऊसफुल आहेत, देऊळ बंदचे. आई आवडतोय का सिनेमा? आई आवडला का? मुद्दाम आपल्या शेतकऱ्यांसाठीचा विषय आपण घेतलेला आहे आणि तुम्ही एवढी मंडळी हाऊसफुल शो करताय नारायण गावात. मला ह्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे. लक्षात ठेवा, शेतकऱ्यांपर्यंत हा सिनेमा पोहोचावा म्हणून केलेला आहे. आज अख्ख्या महाराष्ट्रात हा सिनेमा नवीन नवीन रेकॉर्ड करतोय. आजपर्यंतचा सगळ्यात मोठा सिनेमा ठरतोय. पण या सिनेमाचं यश त्याच वेळी असेल ज्यावेळी गावागावातला शेतकरी आणि त्या शेतकऱ्याच्या घरातले कुटुंबीय हा सिनेमा पाहतील, तेव्हा तो सिनेमा खऱ्या अर्थाने यशस्वी झाला. कारण आता 2 दिवसांनी मी पिट्याभाई दयाभाई आम्ही सगळे लांब लांब फिरतोय. कुठं? मराठवाड्यात जाणार आहे, मराठवाड्यात विदर्भामध्ये जाणार आहे, सोलापूरला जाणार आहे सगळ्यांना भेटायला. आज नारायणगावला आलो. तुम्ही लोकांनी मागचे 12 दिवस थिएटरचे ओनर कुठे आहेत? आम्ही या माणसाचे आभारी आहोत की नारायणगावच्या तालुक्यासारख्या स्टेजला इतकं सुंदर थिएटर, एसी किती सुंदर आहे, हवा येते. या खुर्च्या आमचे बघा, या माऊली कशा बसलेत निवांत खुर्चीत. तर ह्या ज्या माऊली आनंदाने या खुर्चीत बसल्यात, याच्यासाठी थिएटर मालकांसाठी टाळ्या वाजवा. मुद्दाम तालुक्याच्या आणि ग्रामीण भागातल्या ठिकाणी मी फिरतोय कलाकारांना घेऊन. काय आहे, मी पण गावातला आहे, मुळशी तालुक्यातला आहे. आम्ही पण वाट बघायचो, सिनेमातली लोक आमच्या गावाला कधी येणार, आमच्या गावाला कधी येणार. कुणी आलं नाही. मग मी सिनेमावाला झालो आणि आता ग्रामीण भागात जातोय. हा, तर चला मंडळी, बसून घ्या. तुमचा शो अर्धवट थांबवल्याबद्दल तुमची माफी मागतो. प्रवीणजी, कलाकार कोण कोण आहे अजून? अतून त्यांचे चेहरे दाखवा. चेहरे बघू दे ना. परदेशी, जगन्नाथ दिवंगुडे, अनेक सिरियल मध्ये. अतुल कुडले कुठे? अतुल कुडले अनेक सिरियल मध्ये तुम्ही ह्याला बघत असाल. हा, तो आलाय. आगाऊ कुठे? मुंबईला गेले. आणि आम्ही काय केलं, ग्रुप 2 भाग पाडले. 2. हा, कारण कमी वेळात सगळीकडे फिरायचंय महाराष्ट्रात आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरतायत. पण अजून 1 आठवड्यानी, पुढच्या आठवड्यात ज्यावेळी येईल त्यावेळी तिला घेऊन येईल. ओके, स्वामी समर्थांनाही घेऊन येईल. इथं दिंडोरी प्रणित मठ पण आहे ना आपला. ओके, तर बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता फक्त मी इथून बाहेर पडलो, मागे येऊ नका. काय सांगतो, सिनेमा चालू आहे. याच्यातून 100% प्रयत्न केला. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. बरोबर बोलले ते. 2 आत्महत्या इथं झालेल्या आहेत, पण ह्या चित्रपटामुळे थांबल्या जातील. हे बघा, माझा शब्द आहे, तालुक्यातल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाने एकत्र येऊन सिनेमा बघायचा.
आता आपण प्रशासनावर ह्याच्यावर त्याच्यावर डिपेंड राहायचं, आपण आपल्या शेतकऱ्याबरोबर उभं राहायचं, आधी कुटुंबानी उभं राहायचं, बायकोनी, आईनी, आजीनी, आजोबांनी, पोरांनी. जरा जर बाप अस्वस्थ झाला तर बायकोला कळलं पाहिजे, आज माझा नवरा चतकोर भाकरी कमी खाल्ली, इमोशनल झालाय, काय बोलत नाहीये 2 दिवस. माणसाच्या वागण्या बोलण्यात फरक झाला तर कळलं पाहिजे. काय माहितीये का, घरातला पुरुष मंडळी असतात ना, त्यांचं दुःख घरातल्यांसमोर मुद्दाम बोलत नाही. त्यांना वाटतं मी माझं दुःख दाखवलं तर घरचे दुःखी होतील. पण आपल्या बापाचं, आपल्या नवऱ्याचं दुःख ओळखायला शिका. त्यांच्या मनात काय चाललंय हे ओळखायला शिका. त्याच्यासाठी हा सिनेमा केलाय. आणि जो शेतकरी हा सिनेमा बघेल, मी लिहून देतो, त्याच्या मनात आत्महत्येचा विचार येणार नाही. आणि एक शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून तुम्हाला एक खात्रीने सांगतोय. चला स्वामी ओम मंडळी, बसून घ्या आणि पुढे बघायला लागा. बाहेर बस. आज आम्ही मुद्दाम आवर्जून नारायणगावच्या थिएटरला भेटी द्यायला याच्यासाठी आलोय. मागचे 12 दिवस झालं हे एकमेव थिएटर आहे जिथं देऊळ बंद 2चे सगळे शो हाऊसफुल. आता सिनेमा ऐन टप्प्यावर आलाय, एकदम म्हणजे रंगत आलेला आहे सिनेमा. आवडला का नाही? आपल्या शेतकऱ्यांचा विषय तो आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे, एवढंच लक्षात ठेवा. आज तुम्ही सोमवार असूनही एवढ्या संख्येने इथे आला, त्यामुळे मी, दयाबाई, पिट्याबाई, आम्ही सगळे आलेलो आहे कलाकार. तर तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा, धन्यवाद, आभारी. तुमचा शो अर्धवट थांबवल्याबद्दल माफी मागतो. हा, पण आता सगळ्यांना भेटलो, मग मला सगळ्यात, मी मुद्दाम ग्रामीण भागात जास्त फिरतोय कारण मी स्वतः शेतकरी असल्यामुळं हा सिनेमा त्या पोटतिडकीने बनवलाय. मुळशी पॅटर्न पण याच पोटतिडकीने बनवला होता, बरोबर की नाही? शेती इकायची नसते, शेती राखायची असते असं सांगितलं होतं. आणि आता शेतकऱ्यांच्या मनात जे नकारात्मक विचार येतात त्याच्यासाठी, त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आपण हा सिनेमा बनवला, एवढंच लक्षात ठेवा. धन्यवाद मंडळी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.